तुका म्हणे जाचे संकारी कथा ते हे आमचे कुलदैवत पांडुरंग. आमचं जे चाललेलं आहे आता त्याला झूम करून म्हणा हे त्याचं यथार्थपणा ज्ञान करून चाललंय काय अज्ञानानं चाललेलं आहे? संसार जो सुरू आहे तो अज्ञान वशात चालू आहे का ज्ञानानं सुरू आहे? काय म्हणत आपला जो संसार चालू आहे ना सगळ्यांचा आपला, त्यामध्ये एक व्यवहारिक संसार आहे जो होतच असतो आणि एक देहाधिक संसार आहे त्याचं चिंतन करावं लागतं. या देहाधिक संसार हा देह नाशिवंत हे सांगत असताना शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कधी माणसाचा शेवट चांगला व्हावा असं वाटते का वाईट व्हावं असं वाटते? संसार होत असताना शेवट चांगला व्हावा असं वाटते का वाईट व्हावं असं वाटतंय? शेवट चांगला व्हावं म्हणजे काय चांगलं व्हावं? मरण चांगले भगवान भेटावं. बोला शेवट चांगला व्हावं असं वाटते ना तुम्हाला? मग शेवट व्हावं म्हणजे मरण म्हणजे शेवट आहे का? मरण म्हणजे शेवट आहे का? कधी चिंतन केला का? नोकरदार मंडळी असतात, नोकरदार नोकरी करत असताना भाड्यानं खोली बघितली पहिल्यांदा. एक खोली भाड्याने घेतली. पगार जरा वाटल्यावर त्यानं काय केलं, ही खोली जरा काय बरोबर नाही म्हणलं आणि चांगली स्टँडर्ड खोली घेऊया म्हणताना पहिल्यांदा त्यानं काय केलं, दुसरी खोली पहिल्यांदा बघितली आणि मग पहिली खोली सोडली. तुमच्याकडे कसं आहे? असं काय कसं आहे? पहिल्यांदा दुसरी खोली बघावी लागत्या आणि मग पहिली खोली सोडावी लागते. हे व्यवहारामध्ये परमार्थामध्ये असं नाही. तुम्ही जसं कर्म करायला लागलाय तशी तुमची खोली तयारच आहे. नको म्हणायच नाही. ह्यात नोटायचे त्यात, मांजरातनं कुत्र्यात, कुत्र्यातनं गाढवात, गाढवातनं डुकरात, डुकरातनं बैलात, बैलातनं हत्तीत, हत्तीतनं वंतारात. वंतारा कळलं ना? बिबट्या आता वंतारात सोडायला तिकडे तिकडे जायला. जसं जसं आम्ही कर्म केलोय तसे कर्माचे भोग भोगावे लागतात. बघा तुम्ही गुरुवारी पोळ्या केला होता काय? तिसरा गुरुवार होता ना? पोळ्या पोळ्या केलता का नाही? केलता ना? आमच्या आई म्हणाली जरा पोळ्या करूया, जाणे जरा गुळ घेऊन येता म्हणते. गुळ आणायला मी दुकानदारांच्याकडे गेलो. दुकानदार काकाने 2 किलो गुळ पारड्यात घातला आणि ते पारड्यात वजन करताना काय झालं, एक माशी विरविरीत झाली. तुमच्याकडे माशी आहे? माशा नाही? हा, माशी भुई फिर करताना. कोण? माशी भुई करताना गुळावर बसली. माशी गुळावर बसायला 2 किलो वजन झालं. दुकानदाराला माशी सकट गुळ उचलला, कॅरी बॅग मध्ये घातला. हा म्हणा हे घ्या, पैसे वागविले आणि घराकडे घेऊन यायला. आता गुळ घेऊन येताना ती माशी आपली सुटणुका करण्याकरता पंख फडफडायला लागली कॅरी बॅग मध्ये. असं ते कॅरी बॅगला पंख थडकायला लागले. भुई फिर करायचं आवाज यायला लागला. एवढा मोठा कशाला आवाज यायला? भुई फिर करला. तर ते कॅरी बॅग मध्ये वाढायला लागलं. कॅरी बॅग अशी वरती उचलल्या त्या माशीकडे बघत बोलाय, बा तू भुई कर नाहीतर फिर कर, आता तुला सुटणुका नाही का? तर तू वजनात नाल्यास. कशात नाल्या? ती वजनात नाल्या. वजनात नाल्या. तू नुसती वजनात आली असतीस तरी मी तुला सोडलं असतं. तुझा पैसे भागविल्या. आता तुला सुटणुका नाही. तस मागील प्रारब्ध वशामध्ये केलेल्या कर्माच्या वजनात आम्ही आलोय. आमचं वजन झालंय. आम्हाला आता सुटणुका भय करा नाहीतर फेर करा, ते भोगावंच लागेल. आम्हाला आता सुटणुका नाही. मग ते भोगत असताना जो संसार सुरू आहे तो अज्ञान वशामध्ये सुरू आहे. मला
आज होईल उद्या होईल, आज होईल उद्या होईल, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणिक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, मुंबईला कामाला गेला, 2-3 वर्ष राहिला, गावाकडे आला, येताना बायकोला चिताक करून आणला. चिताक माहिती आहे ना, गळ्यातले मुंबईला राहिला चिताक करून आणला. चिताक करून आणल्यानंतर शेजारणीच्या घरात गेली. शेजारणीचा नवरा 15 वर्ष मुंबईला कामाला होता. ते चिताक 3 वर्षात हिनं बघितली. तिचं बघून ही म्हणाली, होय हो, 15 वर्ष झाली मुंबईला कामाला जाता, येताना 3 वर्षात गेला चिताक घेऊन आला, 15 वर्षात घराकडे येताना गळपास लावायला दोरी तर आणायची. ह्याचं नाव आहे संसार. आज होईल उद्या होईल, आज होईल. आमचा मेलेल्या माणसावर विश्वास आहे मला, मेलेल्या माणसावर विश्वास आहे का देवावर आमचा विश्वास नाही. नवीन सोसायटी काढली आणि कर्ज मेलेल्या माणसांना आवडते. काय म्हणले देत नाही. कोरोनात काय काय झाले, कोरोनात कर्ज कुणाला नावावर दिली, मेलेल्या माणसाच्या नावावर दिली. आणि 31 मार्चला थकबाकीदार आली. थकबाक खोडकर किती लवकर आले. मला ही ह्याची घर दाखवा. सगळी यादी बघितली, आउट ऑफ रेंज. त्याला म्हणजे ह्यांचं जर कर्ज वसूल करायचं असेल तर तुला ही जिथं गेल्या तिथं जायला पाहिजे. आमचा संसार कशात चालाय, खऱ्यात चालाय, खोट्यात चालाय, अज्ञात वशातच चालाय. मला किती सांगू तुम्हाला, खरं बी आम्हाला कळ ना आणि खोट बी आम्हाला कळ ना. काय म्हणतो होय ना, मला खरं बी कळणार, कळाले आणि खोट बी आम्हाला. कोकणात काय झालं, कोकणात जंगलात कायम असणार एकटं गावात बाजारला असं जेवढं बाजार जातो, बाजार नाही ना, नाही. हा, तर ते बाजार झालं, कोकणातलं बाजारात आलं. आल्यानंतर असं बाजारात फिरताना काय झालं, आरशाजवळ गेलं ना, आरशात बघितलं. त्याला कवाच आरसा बघायला नाही, आरशात चित्र दिसायला लागलो. तिकडे इकडे मान वर मान करला, इकडे हा म्हणलं हे काय नवीनच आहे म्हणला. किंवा आरसा विकत घेतला, आरसा विकत घेतला, घरात नेला आणि घरात नेऊन दिवळीत नेऊन ठेवला. आणि दिवळीत नेऊन ठेवला. काय करायचं, रोज सकाळी उठायचं, आम्ही मोबाईल मध्ये बघतो तसं रोज आरशात बघायचं, वर मान बघायचं, खाली का आरशात ठेवते. बायकोचं लक्ष गेलं त्याच्याकडे, हे काय करते रोज दिवळीत, रोज काय करते, लक्ष असावं बायकोचं नवऱ्यावरती, लक्ष असावं पाहिजे, पाहिजे राहणार ते. म्हणजे काय करते म्हणाले हे रोज. आणि हे गेलेलं बघितलं आणि तिनं आरसा घेतला आणि तिनं आरशात बघितलं. तिनं बी काव बघायला नव्हतं, सौंदर्य अप्सरा होती. हा, ही एवढी असली, ही जिंकली, हिला आणून ठेवला रे घरात म्हणाले. बायको तिनं बी डब तसाच घातली. आत गेल्याबरोबर भांडी ठाणाला वाजायला लागली. भांडे वाजतात का नाही, भांडे वाजायला की ओळखायचं काय तर गंमत झाल्या, ओळखायचं होते. जेवताना भांडी वाजली की ओळखायचं जेवण संपले, कळलं. तसंच आहे ते. आणि बिल काय करता, आल्या आल्या भांडी वाजली की ओळखायचं घरात काय खटका उडा नाही. मग ते भांडी आदळ आपट करायला लागली, बोलना. मग ते सासू म्हणाले, काय ग, काय झालं तुला आदळ आपट करायला, तुला कळते का नाही म्हणले. कामावर आत्ता आलाय माझा पोरगा, त्याला जरा काय जागे, तोंड वाकडी केली हात पाळे आणि आपटली भांडी. काय झाले सांग तर की, काय झाले बघा जावं की म्हणले. खिडकीत तुला ठेवली ती सुनेला सासूला सांगितलं. सासू गेली, किंवा आरसा घेतली, असं बघितली. तिला तिचा चेहरा दिसला, त्या चेहऱ्यावरल्या सुरकुत्या सगळ्या, केस पांढरे थोड झाल्या. आरशात तिला ते तिचं रूप सगळं दिसलं होतं ना. सासू म्हणाले,
आणायची अन्न असली म्हातार गज कशाला आणल्या तर मी तर आणायला आता ह्यातलं खरं कुठलं सुनाचं खरं काय सासूचं खरं काय पोरग्याचं खरं खरं कुठलं याचं आमचा संसार असाच चाललाय मला अज्ञान वशात अज्ञानामध्ये सगळं चाललाय खरं कधी जाणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला कधीच प्रयत्न केलेला नाही मला म्हणून जाणवणे नेमते करी माझे मन तुझी प्रेम कोण लावून या जाणवणे नेमत कर आणि नेमत करण्याकरता आनंद हे पद सांगितलं आनंद भगवंताचा स्वरूप सांगितलं आनंद सगळीकडे व्यापक रूपाला भरलेला जो आनंद आहे तुमच्या ठिकाणी नांदत असलेला आनंद आणि माझ्या ठिकाणी नांदत असलेल्या आनंदामध्ये फरक काहीच नाही आनंद हा आनंदच आहे तो सर्वत्र सदा सैम आहे अद्वय अद्वय म्हणजे काय याच्या सारखा दुसरा नाही अद्वय नित्य का तर तिन्ही काळामध्ये तोच आहे तिन्ही काळामध्ये तोच आहे आणि निरामय का तर जगातल्या प्रत्येक वस्तूला आवरण आहे याला मात्र कुणाचं आवरण नाही मग तो व्यापकत्व सांगितलं व्यापक किती व्यापक विठ्ठल जळी स्थळी उरला रीता ठाम नाही उरला आज्ञा दृष्टीने पाहिला तो इथं आला सगुण साकार पण आला आला म्हटल्यानंतर कुठे गेला आला म्हटल्यानंतर कुठे तर गेलेलं पाहिजे ना काय नको कुठून गेलेला नाही कुठून आलेला नाही तो त्रिकालावादीत आहे हे सांगत असताना पहिले कोठे नवते काय सांगत असताना पहिले कोटेत नव्हते काय हे सांगत असताना 5-6 वर्षापूर्वी महापूर आला होता बद्री केदारनाथला तर त्या बद्री केदारनाथला ज्यावेळी महापूर आला त्या डोंगरावरून एक पाण्याचा मोठा लोंढा आला आणि त्या लोंढ्याबरोबर एक मोठा दगड घटांगळ्या खाईत आलाय आजही तो दगड आहे आत्ता बद्री केदारनाथच्या मंदिराच्या बरोबर 50 फुटावर येऊन थांबला कोण दगड आता त्या दगडाला थांबवणारा कोण काय त्याला कोण जाऊन अडू लावला वर्ण येणारा तेव्हा स्पीडने किती आला तो दगड आणि त्या दगडाला थांबवणारा कोण हे सांगत असताना तो ज्यावेळी गडगडात आला ते पाण्याचे 2 प्रवाह आले एक उजव्या बाजूने गेला आणि एक डाव्या बाजूने मंदिराच्या डाव्या बाजूने गेला एक उजव्या बाजूची गुंडळत नेला दुसरी डाव्या बाजूची गुंडळत गेला म्हणजे सगळी त्या मातीत घालत गेली आता एक उत्कलन सुरू आहे आता सध्या हुडकायला लागला हाडगावाला लागल्या त्यावेळेस 5-6 वर्षापूर्वीचा शोध मोहीम अजूनही सुरू आहे आता एक घर तिथं व्हायला लागलं आता त्या भारताच्या नकाशावरती बद्री केदारनाथ हे ज्यावेळी नाव लिहिलं गेलं त्यावेळी कोण होता तोच परमात्मा होता ज्यावेळेला पाण्याचा लोंढा येऊन सगळं मातीत गाडलं गेलं त्यावेळी कोण होता तोच होता आणि हे कायच नव्हतं त्यावेळी कोण होता मी तर काय सांगलं मला पण लेवा तोच होता स्थिती तोच आहे आणि नाशानंतर सुद्धा
त्याचीच व्यक्ती म्हणून पर्याय दिला नित्य. तिने काळामध्ये तो आहे, कोणत्याही काळामध्ये नाही हा शब्द त्याला लागत नाही, त्याला लागत नाही म्हणून त्याचा पर्याय दिला आनंद, अद्वय, नित्य आणि निरामय. असं तो नाही तर आमचं स्वरूप आहे. जसं आपलं स्वरूप कसं आहे, आनंद, अद्वय, नित्य आणि निरामय स्वरूप आहे. पंचमहाभूताचा अविरत कार्य असणारा हा देह आहे, हा जाणाराच आहे. कारण की आता स्वभाव नाशवान आहे, स्वभावता त्याचा नाशवान असल्यामुळे हे चिरंतन टिकणार नाही. मेलं 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 म्हणजे कोण मेलं? देवावरती प्रेम करणाऱ्या दोन सुना, देवावरती प्रेम करणाऱ्या दोन सुना, सासू काय नाही काय खास काढायची, सारखी काहीतरी म्हणायची. देवाला जायच्या, कोण त्या सुना दररोज देवाजवळ जायच्या, पूजायच्या, उत्काडी लावायच्या आणि पुसता पुसता एकच म्हणायच्या, देवा हिला एवढी उचल का? रोज म्हणायच्या. आणि रोज म्हणता म्हणता देवाला एकदा त्या सुनांचं म्हणणं मान्य केलं आणि एकदा सासू कवरेज एरियाच्या बाहेर, कवरेज एरियाच्या बाहेर गेल्याबरोबर थोरल्या सुनीनं ठो 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 ठोक मारले. ठोका मारलं पाहिजे ती कवर हिनं का ठोक मारली, हे आणि दान 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 हे मारलं. दोन्ही एक त्या दाराला वळायला लागल्या, एक हे या दाराला वळायला लागल्या. मला सांगा, सासू गेल्यानंतर सुननं मारलेली जी ठोक आहे ती आनंदानं काय दुःखानं? दुःखानं. दुःखानं. कसं दुःखानं? चिंतन इथं काय मला आनंदानं काय दुःखानं? दुःखानं. हे मृत्यू लोकीचे उपराटे एक जरी जन्मलाशी अर्जुना झडझडो लागे भक्तीचे वाटे लाट. हे आवर्जून सांगितलं. हे जवळचे आहेत, लांबच्यांचं नवं, जवळचं जवळचं. दुःखानं मारले का आम्ही उगच माझा राजा गेला की ग बाई, जाणारच आहे तो काय राहणार नाही, जाणारच आहे. आमच्या तिकडे रडायला लागली, रडता रडता तिला म्हणलं मला बघितल्यावर जास्तच रडायला लागली, सोडा मला, सोडा मला. मी म्हणलं सोड तिला, सोड म्हणल्यावर जायला पाहिजे ना, सोड म्हणल्यावर तिथं ते जा, तिथं पडल्यावर म्हटलं राजा जा त्याच्यावर. तर ती म्हणाले असू दे, तोंडाने सांगतो. मग ती कशाने सांगाल? ती धरणारी काय म्हणते, असू दे तोंडाने सांग, तोंडाने सांग. मग कशाने सांगाल? म्हणत नाही ना, बारीक चिंतन करायचं. मला हे किती जरी आपण करत असलो तर अज्ञानाचं कार्य आहे, अविद्येचं कार्य आहे. त्याचं जाणून घ्यावं त्याला आणि जाणल्यानंतर जाणूनी नेमते करी, नेमतं व्हावं. खरं काय, खोटं काय, नित्य काय, अनित्य काय, सत काय, असत काय, जल काय, दुखरूप काय, हे कळवून घेत 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 अदृश्याचे भोग भोगत भोगतच येणार कर्म हे सात्विक श्रद्धेने जर केला तर ज्याची फलश्रुती, ज्याच्या फलारंभाला अजून भोगायला सुरुवात झालेली नाही, ते चांगलंच राहिलं आहे. ते चांगलं केवळ भगवंताची सेवा करण्याकरता देवा घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधाव्या म्हणून सगळं उभार लागलाय. दुसरं काय नाही. वैकुंठ जाऊन काय कीर्तन जे आहे स्वर्गीचे अमर इच्छिताची मोठी लोकी व्हावा जन्मावा. किती जरी सांगितलं तर तिथंच आहे. पण चालू असलेले हे नाम संकीर्तन साधनेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसाची सेवा ज्यांच्या कृपा आशीर्वादानं माझ्या वाटणीला आलेलं आहे ते तुम्ही सगळे खिरडीकर मंडळी, हा खास करून कोकणेकर महाराज म्हणा, ते वनसडे महाराज म्हणा, राजू महाराज म्हणा, बरेच आणि बरेच येणार होते. यावेळीचे अंगिरकीचे दादा वगैरे येणार होते. कुठं काय ते थंडीमुळे आले नाहीत असं मला वाटते. असू द्या, येतील पुढल्या वेळी. आज जेवढे आलात उद्या येताना प्रत्येकाने एक एक एक्स्ट्रा आणायचा. आणि त्याला घेऊन यायचं नाही, नवीन एक मेंबर घेऊन यायचा तिथे येताना. आणि त्या भगवंताच्या आनंदाचा सुखद सोहळा आपण भोगायचा. इथं आपण थांबायचा आहे. कोण म्हणणार?